अरे लय भारी लय भारी. हो नमस्कार मंडळी, MJ रीड्सवर आपले सहर्ष स्वागत आहे. बघू शकता आपण आज हमरापूरला आलेलो आहोत गणपतीच्या कारखान्यामध्ये. अथर्व आर्ट म्हणून हा कारखाना आहे आणि काय काय काम चाललं ते बघूया आपण. कोणत्या कोणत्या मूर्त्या आहेत ते ह्या वर्षीचं भव्य आकर्षण काय आहे. जसं की हा एक मोठा गणपती आहे बघू शकता. असे विविध गणपती आपण आज तुम्हाला दाखवणार आहोत. चला बघूया काय काय आहे ते. बघू शकता तुम्ही हे समोर अथर्व आर्ट आहे आणि आता हे 2 वर्षापूर्वी त्यांनी हे नवीन चालू केलेलं आहे. इथे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे गणपती आहेत. जसं की आता तुम्ही बघू शकता हा आपला परेलचा जो गणपती होता गेल्या वर्षीचा प्रतिमा तयार केलेली आहे बघू शकता तुम्ही. एका पायावर पूर्ण सुंदर आणि हे पृथ्वीवर उभे आहेत गणपती. हा एक सुंदर असा मोठा गणपती बघा, छान अप्रतिम. असे विविध प्रकार आहेत, काम चालू आहे आणि आजूबाजूला बरेच असे गणपतीचे कारखाने आहेत. हमरापूर हे गणपतीसाठी प्रसिद्ध असं गाव आहे जिथे गणपती 12 महिने गणपतीचं काम चालू असतं. आपण आता आतमध्ये कारखान्यात जाऊन बघूया तिथे काय काय कसं कसं वर्क पेंटिंग वगैरे काय करतात ते बघूया. काय बोलशील, काय आता कसं आहे गणपतीसाठी, कशी मागणी आहे लोकांची? आता मागणी आहे, कमी आहे आता. कमी? अरे पहिली जास्त होती, आता कमी म्हणजे आता दिवस कमी राहिले आणि आपले 12 महिने काम झालं 12 महिने चालू असतं. या वर्षीचं आकर्षण असं काय, हा दिसतोय मला नवीन एक पाय होता. हां गोड गणपती. हा कोणता आहे? गोड गणपती. गोड गणपती. गोड गणपती. आणि हा जो आहे तो परळचा राजा गेल्या वर्षी होता. ह्याच्यात छोट्या पण आहेत की एकच साईज? किती आहे? याच्यात 2.5 फुटाची साईज आहे. 2.5 फुटाची. ती कुठे आपल्याला बघायला मिळेल? आहे ना आतमध्ये. तिकडे पण बघायला मिळतील? तिकडे नाही, इकडेच आहे. इकडे आहेत का? इकडे चालू आहे. ओके. याच्यात पण आहे, याच्यात 6 फुटाची आहे. ओके, 6 फुटापासून चालू आहेत. आणि हा परेलचा राजा जो आहे 2.5 फुटाचा एक पायावर उभा जो दाखवलेला आहे तो. ओके, मी बघू शकतो कुठे आहे तो छोटा? हां बरं बघतो. चल ना, दाखव ना मला पण. कुठे? हां ये तुम्ही दाखवलं की कसं, आणि जरा प्रेक्षकांना पण बरं वाटतं. ऑन फील्ड काहीतरी काम करतायत लोक. वा वा वा. हे बघा, बघू शकता तुम्ही ही सुंदर अशी. आणि हे पण असं त्याच्याबरोबरच आहे का? ओके. हे खाली राक्षस आहेत आणि असा हा गणपती हवेवर तरंगणारा गणपती. ही 2.5 फुटाची आणि त्याच्यानंतर 9 फूट. 2.5 फूट 9 फूट असे हे गणपती आहेत बघू शकता. काम चालू आहे. थँक्यू दादा. हा मागून बघू शकता एका पायावरचा असा सुंदर गणपती. आणि हा जो परळचा राजा आहे तो मागून बघतोय आपण. सुंदर सुंदर. अजून बघूया आपल्याला काय बघायला मिळतं ते ऑन फील्डमध्ये. हां मिक्सिंग ह्या म्हणजे दुसऱ्या गणपतीसाठी. ओके, इकडे चालू आहे ब्रश, म्हणजे ब्रश पॉलिश चालू आहे. हां दादा, पॉलिश चालू आहे. फिनिशिंग चालू आहे. आणि इकडे हे साच्यामध्ये बनायचं काम चालू आहे. ओ माय गॉड. याला किती वेळ लागेल बाहेर यायला? हां 15 मिनटं लागतील अजून. तर आपण थांबू. बघा तुम्ही असा साच्यामधून गणपती जो बाहेर येतो, POP मधला गणपती आहे हा. आणि त्याचं काम चालू आहे, पूर्ण लिपणं चालू आहे. हां हे काय चालू आहे? हां दादा काय बोलतोयस? अरे बोल ना, हे काय चालू आहे आता तुझं? सिंह बनवायचं काम चालू आहे. ओके, हे सगळं तुमच्या कामाला सलाम आहे दादा बाबा. सोपं नाही आहे. हे लिपणं चालू आहे, हे फिनिशिंग. हा सिंह केवढा होणार तरी? हां अर्धा तास जाईल. पण साईज केवढी आहे सिंहाची? 2.5 फुटाचा सिंह आहे, साईडला ठेवायला. ओके, हे बघा इकडे कामं चालू आहेत. ऑन फील्डमध्ये काम चालू आहे सगळं. वा वा वा.
ह्यांचं पण आहे. आणि काय काढले वय फायबर कास्टिंग आहे. फायबर कास्टिंग चालू आहे. ओके. कात्या लावायचं काम झालं साईडला. ओके. वरती पॅक मारायला पूर्ण. ओके. हां, कात्याचा पूर्ण पॅक मारण्यासाठी ते POP कालवून घेतोस तुला. ओके. 15 मिनिटात रेडी. ओके. एक वेळ. अरे लय भारी, लय भारी. हो, काता लय भारी रे. पुरा मोकळा करतोय. एकदम लूज झाला पाहिजे पुरा, म्हणजे तो व्यवस्थित बसणार. प्याज मसाला मोकळं. हो. अगदी व्यवस्थित तो लागला पाहिजे. हां. हां, परफेक्ट. काम मन लावून करावं लागतं. गणपती आपण जो मगाशी बघत नव्हता तो आता मोल्डमधून बाहेर काढतायत. बघू शकता तुम्ही. मोल्डमधून बाहेर निघतोय. मोल्ड आहे पूर्ण. बघा पूर्ण मोल्डमधून गणपती बाहेर येतोय. मोठा का बारीक? 7-8 किती आहे मग? आणि हे त्याचे नंतर सगळे अवयव आपण बनवलेले आहेत, ते जॉईन होणार. बरोबर. ते नंतर जॉईन. हो, ते बनवताना एकत्र आपण सगळं बनवतो आणि नंतर उरलेलं संपूर्ण जॉईन करतो. धन्यवाद दादा, तू ही सगळी माहिती दिली आणि आपण कसा गणपती बनतो ते दाखवलं, त्याबद्दल धन्यवाद. हां हां हां, या साच्यातून बाहेर आला. चल, थँक्यू दादा. धन्यवाद. बघू शकता हे आता आर्ट म्हणून आहे, पण तिथे गेलो होतो मगाशी. तेच काम चालू आहे बघा. इकडे बिल्डिंगचं वगैरे काम चालू आहे. आतमध्ये पेंटिंग चालू आहे, फिनिशिंग चालू आहे. मोठी चित्रशाळा आहे एकदम ही. अथर्व फार जुनी आहे.